पूज्य श्री जय सच्चिदानंद हरिदयाल बोला. खरे भोपाळहून. पूज्यश्री 2007 मध्ये मी इंदोरमध्ये ज्ञान घेतलं होतं आणि बरं. त्यानंतर 4-6 वर्ष तर सगळं ठीक चालू होतं. प्रत्येक ठिकाणचे शिबिर पण मी अटेंड केले. अडालजचेही केले, इंदोरचेही पुन्हा केले, भोपाळचेही अटेंड केले. आणि मग त्यानंतर माहीत नाही काहीतरी असं घडलं की फाईल नंबर 2ला या सत्संगाची चीड यायला लागली. आवडेनासे झाले. ती म्हणाली तिकडे नका जाऊ. आणि आधी आम्ही बघा मी म्युझिक प्रोग्रामला जायचो तर त्यासाठी ती थांबवायची नाही. मूव्ही बघायला जायचो तर नाही म्हणायची नाही. पण सत्संगाला जाण्यावरून वाढायचा. आता तर क्लेश व्हायला लागलेत. ॲक्च्युली काय काय स्त्री प्रवृत्तीत काय की इन्सिक्युरिटी वाटते. बरं. धार्मिक जास्त झाले आणि माझी साथ सोडली तर ते वैरागी होतील, माझं काय होईल. आणि त्या इन्सिक्युरिटीमुळे 100% सेक्युअर्ड पती 100% माझाच राहावा हां. म्हणून. म्हणजे आता हे 3 दिवस चांगल्या प्रकारे प्रोग्राम पूर्ण करा. बरं. नंतर शांतपणे समजावा की बघ मी 100% विश्वास देतोय, मी माझ्याकडून तुझ्या आयुष्यातून दूर कधीच होणार नाही हां. आणि तुझ्याबरोबर आयुष्यभर मरेपर्यंत एकत्रच राहीन. आणि या सत्संगातून मला समज मिळते. हो हो. भांडण करायचं नाही, शांततेत राहायचं, या गोष्टी कळतात. मी जरा बावा बनणार आहे का संन्यास घेणार आहे सांग. नाही ते तू घाबरू नको. ती म्हणते की त्यांना काय वाटतं पैसे खर्च होतील, हे निघून गेले तर मी असुरक्षित आहे, हा माणूस निघून गेला तर माझं काय होईल, हा धर्ममार्गावर गेला तर माझ्याप्रती त्याचा मोहच राहणार नाही, होय. मग माझं दुःखमय जीवन होऊन जाईल सगळं, मला सुख मिळणार नाही माझ्या नवऱ्याकडून. अशा सगळ्या काही समजुती आहेत का त्यांच्या सांगा. हो हो. म्हणून त्यांना सांगा हे सगळं मिळेल तुला माझ्याकडून 100%. तुझ्या बरोबर लग्न केलं आहे तर माझं प्रॉमिस आहे, मी मरेपर्यंत निभावणार आहे सगळं. इतर लोक गर्लफ्रेंड दुसरी मैत्रीण हो. ठेवतात, लफडेबाजी करतात, त्याची मी गॅरंटी देतोय नाही हो हो करा. हो. पण मला एवढं करू दे. एवढे 2-3-4 तास सत्संगात आठवड्यातून एकदा जातो, बाकी 5-7 दिवस तर घरात असतो. हो. आणि शिबिर असेल, पारायण असेल तेव्हा 10 दिवस जातो, बाकी सगळे दिवस तुझ्याबरोबरच घालवतो ना. असं समजावून बघा तुम्ही. आता तेच मी समजणं अवघड आहे कारण त्यांची इन्सिक्युरिटी बघा एक असते ना. म्हणून आपण एकाचं सोल्युशन हो. काढू. ती कुठे असते अनेक गोष्टीत वाटते बघा, समजणारच नाही. आपल्याकडून आपण काही जो मार्ग काढायचा आहे, सत्संग सोडायचा नाही, तो चालूच ठेवायचा. आता पूज्यश्री मी आता न सांगता नाही, आलो तर हरकत चालेल. नाही, काही हरकत नाही. म्हणजे आता बघा उद्या यायचंय, परवा यायचंय, म्हणजे यायचंच आहे. आता ते त्यावेळेला एवढं नक्की समजतं की हे आज हे एवढं पडून राहिलेत, म्हणजे कुठून तरी आलेले आहेत, झोपले आहेत, काहीतरी कुठेतरी नक्कीच काहीतरी जो काही झालंय. उपाय जो काही सुचेल ना तो करायचा. हो, हो, की बाबा आज मित्रांची पार्टी आहे आणि मला जावंच लागणार आहे, आज आणि- ना मला हे कंपनीचं काम निघालंय, जावंच लागेल, काही पूर्ण करा सगळं. जर आपण एखाद्या आणि कधी शेजाऱ्या त्याचं प्रतिक्रमणही मनात करत राहा की माझी इच्छा नाही दुःख द्यायची, निगेटिव्ह करायची, हो, हो. असं खोटं बोलायची. पण हे प्रॉब्लेम्स प्रकृतीने मला अशी ॲडजस्टमेंट करावी लागते, माफी मागतो. हो. शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा, माफी मागायची. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. आपल्या चरणी कोटी कोटी वंदन. संगीता भाटिया इंदोरहून. हं. पूज्यश्री, आपल्याकडून कायम ऐकलंय की उदयात तन्मायाकार. हं. आता फाईल नंबर 1ला अमेरिकेला जावे लागले आणि ही गोष्ट अगदी लक्षात येत होती की प्रत्येक गोष्टीत म्हणजे ओढ लागल्यासारखे आम्ही जात होतो. तर काय हा भूमीचा परिणाम होता का आमच्या काही कर्माचं फळ होतं? समजले नाही पूर्णपणे, आम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचो पूज्यश्री. मग काय हे कर्म पेंडिंग राहतात का? ते कर्माचंच फळ आहे. कर्माच्या आधारे भूमी मिळाली, भूमीच्या आधारे मोह जास्त झाला, त्यामुळे मोहातून जास्त तन्मायकार झालं, जागृती कमी झाली. हे सगळं कनेक्टेडच आहे, कर्मांचा हिशोबच आहे. पण आपण हे लक्ष ठेवायचं आहे की फाईल 1A एकाकार होऊन मोह पूर्ण करते, तिला वेगळं पाहायचं. आणि कोणालाही दुःख दिलं गेलं आपल्या मोहामुळे किंवा व्यवहारामुळे तर प्रतिक्रमण करायचं. एवढं पक्क लक्षात ठेवून पुढे झाला. कारण व्यवहार सोडू शकत नाही, बंद होऊ शकत नाही. आपल्याला अमेरिकेला जायला लागलं, मोहाचा व्यवहार तो बंद नाही होणार. पण आतून जागृती ठेवायची की आतून तन्मयकार व्हायला होता या ठिकाणी, तशी जागृती ठेवायची आपण. मोकळा वेळ असेल तेव्हा सरसविधी, वांचन, सामायिक प्रतिक्रमण, शक्ती मागणं फ्री टाईममध्ये सेट करू शकता तर करा. आणि जर कोणाला दुःख दिलं गेलं असेल, कोणाबद्दल जर भाव बिघडले असतील, तर दृष्टी बिघडली तर प्रतिक्रमण करा. पूज्यश्री, दुःख तर दादांच्या ज्ञानामुळे कोणालाही आता दिले जात नाही. हा, पण याचे खूप दुःख होतंय स्वतःलाच की एवढे जास्त तन्मयकार होऊन आपण काय करतोय. नाही, असं होणारच. मोह होता तो उपशम होता तो प्रकट झाला. क्षेत्र काळ जुळल्यावर प्रकट झाला मोह. आता समभावाने निकाल करा आणि
जो फ्री काळ आहे, अर्धा तास 1 तास, त्यावेळी बसून सामायिकमध्ये चेक करा कुठे कुठे मोह, कोणकोणत्या प्रकारचे मोह उत्पन्न होत आहेत, कुठून कुठून सुख मिळत आहे, कशी मजा येते, कोणते विशेष इम्प्रेशन पडत आहे किंवा वैशिष्ट्य वाटतं आहे किंवा खूपच आश्चर्य वाटतं आहे, एवढी चांगली गोष्ट आहे असं अमेरिकेत आहेत, कोणत्या कारणांमुळे मोहात तन्मयाकार झालं चेक करा जरा. तीच जागृती आहे, तोच पुरुषार्थ आहे. पूज्यश्री, फाईल नंबर 3 साठी जो मोह आहे आमचा, त्या तो जर बघितला तर प्रत्येक गोष्टीत त्याच्यासाठी जणू काय मी ओढीने करतो. ही खूप मोठी फाईल आहे. ती आता त्याला फाईलचा समभाव आहे, त्यात सुधारणा होणारच नाही. त्याच्याशी जास्त बोलणं, सल्ले देणं ते सगळं बंद करून टाका, म्हणजे मोह कमी होतील. अपेक्षा कमी करून टाका त्यांच्याकडून. जय सच्चिदानंद. धन्यवाद पूज्यश्री. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. प्रश्न आहे की जेव्हाही मी काही कोणतेही वाईट काम करू इच्छित नसतो तेव्हाच माझ्याकडून चुकीचे काहीतरी घडून जाते आणि जेव्हा बरोबर काम करायचा प्रयत्न करतो तेव्हा चुकीचेच काम होते. झालं असेल तर माफी मागा आणि पुन्हा न करण्याचा निश्चय करा आणि कशामुळे झालंय ते चेक करा. म्हणजे काही लक्षात राहिलं नाही, संयोग असे जुळले की आपल्या बुद्धीने काही हस्तक्षेप केला, काही लालसा निर्माण झाली, कशामुळे घडलंय, पुढच्या वेळी हे असं व्हायला नको, तसा निश्चय करा. आणि कोणाचे आणि चुकीच्या कामाने इतरांना दुःख दिलं असेल तर मनापासून पश्चाताप करा. आणि इतरांचं जर नुकसान नसेल तर आपल्याला कसली लालसा वाटली आहे किंवा मोह झाला आहे तर निश्चय करा की हे आपलं काम ह्यामुळे बिघडत आहे, आपण नाही करायचं, नाही करणार मी आता पुन्हा, असा निश्चय करा. आणि मी जेव्हा एखाद्याचे चांगले करू इच्छितो तेव्हा माझ्याकडून चुकीचे का घडते नाही नाही? नाही, ती आपली मान्यता आहे की आपल्याला चांगलं करायचं आहे, पण आपल्याकडे सच्ची अशी समजच नाही कशा प्रकारे चांगलं करायचं आहे. म्हणून समजून घ्या काय केल्याने चांगलं होईल, काय होत आहे म्हणून बिघडत आहे. अभ्यास करा आणि चांगलं करण्यासाठीच मग पुढे जा. आणि माझा आणखी एक प्रश्न आहे, जेव्हा मी पूजा करतो, जेव्हा मी आरती करतो तेव्हा मला खूप आळस येतो, माझे मनच नाही लागत पूजा करण्यात. हा, मग दादा भगवानांचा असीम जय जयकार करा, जे सिंपल आहे तेवढं करा तुम्ही. हा, तेवढे म्हणजे काय करतो. बघा? पप्पा मला जबरदस्ती करून बसवतात तेव्हा मला आळस येतो, मनच लागत नाही त्यात. बघा ना, चांगलं करायची वेळ की आले की अंतराय तुटतात. दादाजींची आराधना कराल, आरती भक्ती असीम जय जयकार कराल तर मग अंतराय तुटतील, चांगलं कामही होईल. असं चांगल्या कामाची समजही मिळेल, कशा प्रकारे चांगलं कशाला म्हणतात, वाईट काय आहे, सगळी समज मिळेल तुम्हाला. आणि जेव्हा मी दुसरे कोणतेही काम करायला लागतो तेव्हा तिकडे बरोबर माझे मन लागते आणि मंदिरात जातो तेव्हा तिकडे सुद्धा मन हे लागते. असं पडणं म्हणजे एखादा माणूस जिना उतरत असेल आणि पडला, म्हणजे घाईने जिना उतरणं सोपं आहे का वरती चढणं सोपं आहे? खाली उतरणं. त्यामुळेच मोह हे सोपं आहे. मोहामुळे बघा मन रमतं त्यात, म्हणून हे समजून घ्यायचं की हे आपटणार आपल्याला. मन लागत नाही तरी त्याचं समज ती समजून घ्यायला हवी, किती महत्वाचं आहे, किती इम्पॉर्टंट आहे. मनाचं नाही ऐकायचं, आपल्या ध्येयानुसार चालायचं, आणि तर मग फायदा होईल त्याचा. मी पुढे जाऊन डान्समध्ये काम करू इच्छितो पण माझे वडील म्हणतात की डॉक्टर बनायचंस तू, डॉक्टर बन. आता दोन्हीपैकी मी काय करू? मी पप्पांचं म्हणणं ऐकू की माझ्या आता मनाचं? कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहात तुम्ही? मी 9वीत आहे, 9वीत आणि प्रमोट कधी झालं. डिसिजन घ्यावा लागणार आहे? हा मेडिकलला जायचं का नाही का जायचंय कधी ठरवणार आहात? हा 12वी नंतर ना. अजून किती वर्ष बाकी आहेत. तोपर्यंत अभ्यास चांगला करा, करिअर चांगलं करा. ठीक मग आहे. पुढे कोणती लाईन तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे ते मला डान्समध्ये इंटरेस्ट आहे. हो, पण डान्सिंगमध्ये काय आहे की डान्सिंगमध्ये चांगले लोक मिळतीलच असं नाही, लफडेबाजही असतील डान्सिंगमध्ये. त्याचा विचार करा. आता मला डान्सिंग शिकायचंय तर पप्पा मला काहीतरी वेगळेच शिकवतायत. हो, तेच तर आहे ना की सामान्य डान्सिंगमध्ये काय की कुसंग जास्त घडू शकतो, म्हणून आई वडिलांना ते आवडत नसणार. म्हणजे आपला बघा, मम्मी पप्पा म्हणतात की डान्सिंग जर तू केलंस तर तुझे अभ्यासात अजिबात मन नाही लागणार. अगदी तेच तर आहे ना. आत्ता अभ्यास करा, मग डान्समध्ये चान्स मिळाला तर एखादं शिबिर असेल तर एखाद्या ड्रामामध्ये किंवा कशात तरी भाग घ्या. डान्स प्रोग्राम आपला होईल मग. ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. कपूर जैन, खरगोन. बोला. असं आप्तवाणी 9 मध्ये ऐकलं होतं शास्त्रांच्या गारवतेविषयी. शास्त्रीच्या गारवता. बस जिथे बसलोय हालचाल सुद्धा करावीशी वाटत नसेल ती सारी गारवता. माझा प्रश्न असा आहे की दादाजींची जी आप्तवाणी पुस्तकं आहेत ती वाचताना त्यातूनही मन आपलं हटवावं असं वाटत नाही, दुसरी शास्त्र वाचावी असे मनात सुद्धा येत नाही. मग आता ही काय गारवता आहे? नाही, गारवता म्हणजे ज्यात सुख वाटत राहतं. विषय विकारांना गारवता म्हणता येईल. पैशांची गारवता, पैशांमुळे रिद्धी सिद्धी मजा येते, चला खाण्यापिण्यात तन्मयकार होऊन त्यातच मग ती सगळी गारवता आहे. याला इथे गारवता नाही म्हणता येणार, यात जागृतीचा पार्ट आहे. आणि 5वी आज्ञा आहे दादाजींची
हां, एवढं नक्की आहे की वाचन एवढं नाही करायचं की व्यवहार बिघडत राहील आणि मी वाचनच करतोय, दादाजींची वाणी वाचतोय, दुसरी कामं डिस्टर्ब होत आहेत. सगळ्या फाईल्स पूर्ण करा चांगल्या प्रकारे आणि सरप्लस वेळात सत्संग, विधी, वाचन, सामायिक प्रतिक्रमण सगळ्यांची ॲडजस्टमेंट करत राहा. आणि वाचनाचा हेतू हा आपला कषाय नष्ट करण्याचा आहे, ग्रंथी तोडण्याचा आहे, तर या पुरुषार्थात राहायचं आहे. हा अभ्यास करताना आध्यात्मिक विज्ञान पूर्ण समजून घ्या, वेगळेपणाची जागृती चांगल्या तऱ्हेने समजून घ्या, कषायांवर कसं सोल्युशन काढायचं ते समजून घ्या. त्यालाच याच्या अभ्यासाचा फायदा म्हणता येईल. दुसरा प्रश्न, हप्तावाणी 9 मध्ये असं वाचलं होतं की दादाजी म्हणतात की आपल्यासाठी मार्ग मोकळा आहे, माझ्यासाठी बंद आहे. याचा काय अर्थ? नाही नाही, दादाजी काय ज्या ठिकाणी पोचले ना त्याच्या पुढे या काळात या क्षेत्रातून कोणी नाही पोचू शकणार. 356 पर्यंत पोचले, आता 58 पर्यंत पोचले. 358, 360 नाही होणार, पण आपण आपल्याला 300 डिग्री 356 पर्यंत तरी पोचण्यासाठी तो मार्ग सगळा खुला आहे असं हे म्हणजे भरत क्षेत्रात इथवर पोचले, शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचले दादाजी पोचले आहेत. ओके. आणि समजा एखाद्याने ऑनलाईन ज्ञानविधी घेतला असेल आणि नंतर प्रत्यक्ष ज्ञानविधी घेण्याआधी त्यांचा देहविलय झालाय, तर त्यांची स्थिती कशी असेल? कारण प्रत्यक्ष ज्ञानविधी तर नाही घेऊ शकले ते. अहो, मी लेंगा जब्बा परिधान करून ठरवलं की उद्या ज्ञान घ्यायचं आहे, पण उद्या मी पॅन्ट शर्ट घातलं तर मिळणार नाही का मला ज्ञान? हो. म्हणजे कपड्यात बदल झाला, स्वतःच्या मनात भावना आहे सगळी पूर्ण. ओके, ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. खुशबू तिवारी भोपाळहून. पूज्यश्री, जेव्हा मी मंदिरात पूजा करायला जाते तेव्हा भगवान आणि देवी देवतांकडे बघून मनात खूप निगेटिव्ह विचार येतात. विकारी विचार खूप जास्त, विकारी सुद्धा, अशुद्ध सुद्धा, अनेक प्रकारचे. नाही, पण ते वेगळे ठेवायचे की हे खुशबूला येतात, मला येत नाही येत. मला तर आपल्याबाबत अभेद्यता आणि पूज्यभाव वाटतं, त्या विकारी भावांशी मी सहमत नाही. नेगेटिव्ह भावांवर माझी सही नाही. मी क्षमा मागते, अशी चूक न करावी अशी मला शक्ती द्या. आपण आपल्या परीने मन आपलं काम करेलच, नेगेटिव्हिटी दाखवेल, विकारी विचार येतील. आपल्याकडून सांगायचं, माझी इच्छा नाही आहे, मी माफी मागते, अशी चूक होऊ नये एवढी शक्ती द्यावी, असा अभिप्रायात बदल करा, माफी मागा. चित्ताचे काय होते की दृश्य दिसायला लागते, जेव्हा मी माफी मागते तेव्हा रिपीट व्हायला लागते पुन्हा पण पुन्हा. दादा भगवानांचं स्मरण करून हे दादा भगवान माफी मागते असं करायचं. निधी ध्यासन दादाजींचं सेट करा. जर चरणविधी वाचवायचा असेल किंवा भगवंताचे स्मरण करायचं असेल तर फारच मग डिस्टर्ब दादा व्हायला भगवान होतं. निरुमांचं स्मरण करा, ते तर करू शकता की नाही? हा, करू तर शकते. मग ते करायचं, ज्यात आपलं चित्त स्थिर होऊ शकतं त्यांचं स्मरण करा. निरुमांचं स्मरण कराल तर डबल फायदा होईल. निर्मा हाजरा हुजूर आहेत आणि निधीदासन असेल तर जास्त जागृती खूपच राहील मग निर्माणमुळे. मग प्रतिक्रमण करून हे माफ होऊ शकतं ना? माफ वेगळं राहिलात तेव्हापासूनच माफ झालं. प्रतिक्रमणाने जास्त करेक्ट होईल. नाही बघा, काय आपली खरं तर इच्छा नाही आहे की हे जे काही सांगतायत त्यात माझी इच्छा नाही आहे, मग लगेच तो दोष गळेल. खूप खूप धन्यवाद पूज्यश्री. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. पूज्यश्री, माझी वागणूक फारच इमोशनल आहे, त्यामुळे सगळे समोरचे लोक माझा फारच फायदा घेतात, त्यामुळे माझे खूप नुकसान होते. काय फायदा घेतात? आग्रह करतात कशाचा, असंच करा, असं करू नका असा? म्हणजे कोणाचेही म्हणणे ना मला लगेच खरे वाटते आणि मी ना कोणालाही मदत करायला कायम तयार असते. हो, पण आपली कपॅसिटी ओळखूनच वागा आणि नेगेटिव्हिटीमध्ये पडू नका. एखाद्याने एखाद्या व्यक्तीची नेगेटिव्हिटी सांगितली तर विचार करा, बाबा हा त्याचा व्ह्यू पॉईंट म्हणून असं म्हणतोय. इतरांचा असं असेल आणि नसेलही, त्यांचा व्ह्यू पॉईंट वेगळा आहे, समोरच्याचा कसा करेक्ट आहे माहिती नाही. म्हणजे आपल्याला कोणाच्या नेगेटिव्हिटीमध्ये पडायचं नाही, पॉझिटिव्हिटी यायला हरकत नाही. आणि कोणाच्याही बाबतीत काही करताना जागरूक राहायचं गरजेचं आहे की बाबा माझी कपॅसिटी किती आहे, मी 10 काम पूर्ण नाही करू शकले, 11वं आलं तर बाबा माझी तर 2च कामं पूर्ण करायची क्षमता आहे, मी जास्त कशाला घेऊ. पण हे पण होईल आणि तेही होईल आणि कोणाचंच करू शकले नाही तर लोकही दुःखी होतील. आपण चांगलं वाटावं म्हणून काम घेणारच. होईल, करेन पण नाही करू शकत. अशावेळी इमोशनल होऊन करेन मी असं म्हणायची काहीच गरज नाही. आपली कपॅसिटी आपण लक्षात घ्यायची. बाबा रे 4 दिवसांनी हे करण्याचा चान्स मिळेल, आतापर्यंत माझ्याकडे दुसरं काम आहे, असं समजावून सांगा, मग पूर्ण होईल सगळं काही. आणि पूज्यश्री, म्हणजे बघा, मला कोणीही येऊन काही बोलतं किंवा रागावतं, मी कधी समोरच्या बाबत वाईट विचारही करत नाही, पण मला खूप खूप रडू येतं. तो अपमान वाटतो ना. अपमानाला बाजूला ठेवा, त्या अपमानाचाच तो परिणाम असतो. तिथे ज्ञानाची चावी वापरा.
हिशोब पूर्ण होतोय, उपकारी आहे, निमित्त आहे, निर्दोष आहे. थोडी जरा दादाजींची वाणी वाचा. अपमानानंतर ज्ञानाविषयीची त्यातून खूप समज येईल तुम्हाला. थँक्यू. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद गुरुदेव. बोला. गुरुदेव, आताच आपण म्हटलं की सारे व्यवस्थित करते आणि चुंबक आपोआप खेचून घेते लोखंडाला. मग त्या व्यवस्थेचे, त्या परमशक्तीचे नाव काय आहे? त्या परमशक्तीचं नावच व्यवस्थित शक्ती. व्यवस्थित शक्ती हे नाव आहे. व्यवस्थित शक्तीचं कार्य काय आहे? निरंतर व्यवस्थित करणं. जे काही म्हणजे इकडे पाणी पडलं आहे जास्त, मग ते हळूहळू सुकून जातं की नाही? हो. कोण सुकवतं ते? व्यवस्थित शक्ती. कारण हवा कोरडी असते, हे पाणी आहे, त्याची वाफ होऊन मग ते कोरड्या हवेमध्ये सामावून जातं. नॅचरल आहे. बघा, या व्यवस्थित शक्तीचं काम काय आहे? जे विस्कळीत झालेलं आहे ते सुसंगत करायला, मग रिसेट करून ते युनिफॉर्म करायचं. ऑटोमॅटिकली मग ते सगळं होत राहतं. अगदी ऑटोमॅटिकली होत राहतं सगळं. बघा, एखाद्या लाकडाला जर जाळलं आणि हळूहळू त्याची राख होईल आणि तोवर ते जळत राहील. ऑक्सिजन त्याला कोण पुरवत राहील? कसा येईल? हवा खेचून आणेल, आपोआप ते पूर्ण होईल. म्हणजे ही नॅचरल प्रोसेस आहे. त्या शक्तीलाच व्यवस्थित शक्ती म्हटलं जातं. आणि व्यवस्थित शक्तीचं काम हेच आहे की जे काही अव्यवस्थित झालं आहे ते पुन्हा व्यवस्थित करून ठेवायचं. आता म्हणजे गुरुजी, आपण लौकिक जीवन जगत आहोत मृत्यू लोकात. आता सारेच लोक म्हणजे आपण वर जात आहोत. म्हणजे आपण प्रथम नारायण यांना, मग सिमंदर स्वामींना, मग शिवजींना आपण उच्च स्थान दिले. म्हणजे आपल्याला सुद्धा परमार्थ साधण्यासाठी, काही ना काहीतरी ह्या जीवनात करण्यासाठी, त्या परमसत्याची प्राप्ती करण्यासाठी त्यांचेही ऋण फेडावे तर लागेलच ना. नाही, ती परमशक्ती म्हणजे काही कोणी करता नाही आहे. बघा, ते पेंड्युलम असतं ना, त्याला इकडून धक्का मारला की ते फिरतं ना. मग काय आहे की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फोर्स सगळं मिळून ती क्रिया घडते की नाही. कोणाला काही करावं नाही लागत. व्यवस्थित शक्ती कोणती जिवंत व्यक्ती नाही आहे. मेकॅनिकली होतं आहे सगळं काही. मेकॅनिकल आपली ॲक्शन त्याला रिॲक्शन देऊन पूर्ण करते. दॅट्स इट. आपली इच्छा असते, काळ, क्षेत्र, संयोग, निमित्त सगळं मिळून ते पूर्ण होतं. म्हणून त्या व्यवस्थित शक्तीचा उपकार मानायची गरज नाही. व्यवस्थित शक्तीपासून सुटायचं आहे तर आत्मभावात राहा. विभाव नवे उत्पन्न होऊ देऊ नका. आणि जे परिणाम येत आहेत विभावाचे ते समजून भावनेने पूर्ण करत जायचं. नवीन विभाव बिघडू देऊ नका. मग व्यवस्थित शक्तीमधून आपोआप सुटका होईल 1, 2, 3 अवतारातून. म्हणजे असं आपल्याला जे आपण म्हटलं सिद्ध भगवान आपल्यात हळूहळू आत येतात, ते कसं घडू शकेल? तेच दृष्टिकोन बदलायला हवा. काही आणायचं नाही आहे ते आत. फक्त आपण बाहेरून बघतोय तेव्हा वेगळंच काहीतरी दिसतंय. अंतर्दृष्टी मिळाली की राईट बिलीफ बसेल मग अंतरंगातलं. आणि म्हणजे दृष्टी बदलायची. ज्ञानामुळे तेच तर घडतं. आपल्याला शुद्धात्मपद मिळतं ज्ञानविधीमध्ये. आणि ज्ञानविधीनंतर व्यवस्थित शक्तीचा परिणाम दीपकवर होईल, माझ्यावर नाही. मी व्यवस्थित शक्तीच्या मधून बाहेर पडलोय ॲज अ शुद्धात्मा. आता दीपकचा जो हिशोब आहे व्यवस्थित पूर्ण करेल. करत करत दीपकही समाप्त होईल आणि मीही मुक्त होईल. मग पण महाराजजी, हे मला विचारायचे आहे, आपण म्हटलं व्यवस्थित, तर व्यवस्थितचं काहीतरी नाव तर काहीतरी असेल ना. काही ना काहीतरी ती शक्ती आहे ना जी बोलते, जी आपल्याला लीन करून घेते ह्या काळात. ती बौद्धिकवादी, ही लौकिक मान्यता आहे. भगवंत वरती बसलेले आहेत, परमात्म्यात लीन व्हायचं आहे. या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत, वास्तवात नाही आहे. वास्तव काय आहे? अंतरंगातला आत्मा तोच भगवान आहे. आणि वरती असलेल्या भगवानाने एकरूप नाही व्हायचं अंतरंगात. पण आत्म्याचा कंट्रोलर असेल ना कोणीतरी. कोणी नाही आहे. आपण कोणीच नाही. कोणीच नाही. कंट्रोलर कोणी नाही. कंट्रोलर म्हणजे काय आहे की तुम्ही ट्रेन पकडा, मग ट्रेन तुम्हाला स्वतःबरोबर खेचून घेऊन जाईल की नाही. पण तुम्ही ट्रेनला धरलेला हात सोडून दिला तर ट्रेन तुम्हाला काहीच नाही करणार. कंट्रोलर नाही. ट्रेन तर पुढे जाणारच, तुम्ही पकडून ठेवली आहे. असे सगळे संयोग वियोगी स्वभावाचे आहेत. तुम्ही संयोगांबरोबर त्या अवस्थेमध्ये संयोगांबरोबर तन्मयकार झालात, तुमच्यावर परिणाम व्हायला लागेल. नाहीतर संयोग आपल्याला काही दुःख देण्यासाठी येतच नाहीत, सुख देण्यासाठी येत नाहीत. संयोग एक ऑब्जेक्ट आहे, आपण ऑब्झर्वर आहोत, बघणारे जाणणारे. ते ज्ञेय, आपण ज्ञाता. ते संयोग येतात, निघून जातात. आपण त्यात हस्तक्षेप करायचा नाही. आपण मुक्त आहोत. मग संयोग काही करायला येत नाहीत आपल्यासाठी. आपल्या हस्तक्षेपामुळेच आपल्याला भोगवटा सुखदुःख येत राहतात. म्हणजे आज दादा भगवानांसारखे 358 डिग्रीवरचे, ज्यांच्या शक्तीमुळे आपल्यासारखे हजारो लाखो लोकांना कित्येक प्रकारे म्हणजे मोक्षाची गती प्राप्त होतीये. पण दादा भगवानांनी सुद्धा कुठून तरी शक्ती मिळवल्या असतीलच ना. अशा शक्ती कुठून तरी येत नाहीत.
या अज्ञान मान्यतेमुळेच शक्तींना तडा जातो. ज्ञानजागृतीमुळे शक्ती कमावता येते आणि आतमध्ये असतेच ती शक्ती. आवरणं आलेली असतात. आवरणं गळून पडली तर शक्ती प्रखरपणे येते. आवरणं आल्यामुळे शक्ती निर्बल बनते. क्रोध, मान, माया, लोभ यामुळे निर्बलता येते, म्हणजे अशक्त बनवतात. क्रोध, मान, माया, लोभ नष्ट झाले की शक्ती प्रकट झाली म्हणतात. शक्ती म्हणजे काही पॉवर वरून येईल असं काही नाही आहे. स्वतःच्या अंतरंगातच अनंत अनंत ऐश्वर्या शक्ती आहे. पण आवरण, रॉंग बिलीफमुळे मला हे हवं, मला बायको हवी आहे, नवरा हवा आहे, पैसे हवे, जेवण, हे सगळं काही हवं आहे, आसक्ती म्हटली की शक्तीवर आवरण आलंच. मग जेव्हा आवरण तुटेल तेव्हा पुन्हा शक्ती प्रकट होईल. या संसारातली कोणती विनाशी गोष्ट नकोच आहे. ही जागृती आली की शक्ती निरावरण होईल. बघा आता हे जे जुनं फळ आहे ते समता भावनेने पूर्ण केलं की आत्मशक्ती प्रकट व्हायला लागेल. साक्षी पर्यानी. जय सच्चिदानंद पूज्यश्री. फाईल 1चा प्रश्न असा होता की आपण ह्या जीवनात आलोच आहोत कशासाठी, आणि आपले ॲक्च्युली जे मेन गोल आहे, आपल्याला जीवनाचे लक्ष्य काय आहे, पर्पज काय आहे, ते मला अजूनही समजलेलं खरा नाही. उद्देश तर आत्मसाक्षात्काराची प्राप्ती मिळवून मग मुक्ती मिळवणं आणि मोक्षात जाणं हे, आणि हेच अल्टिमेट ध्येय आहे. आणि जोवर ते मिळत नाही तोवर संसारात इतरांची सेवा, परोपकार, दान सगळं करणं, इतरांना मदत करण्यात जीवन घालवणं, तो सेकंड लेवलचा गोल आहे. आणि तिसरं समजून घ्यायचं की आपण जी कर्म बांधले आहेत त्याचं जीवनात फळ येतं. आजचं जीवन जन्मापासून मृत्यूपर्यंत आपणच कर्म जी बांधली होती त्याचं फळ आत्ता आलं आहे. आता मात्र फळाच्या वेळी समता राखणं तो मनुष्याचा पुरुषार्थ आहे. म्हणजे जेव्हा वाईट कर्मांचा काळ असेल तेव्हाही समता राखा, चांगला कर्म काळ आहे तेव्हाही भावना ठेवा की नाही आणखी चांगलं काम करू, वाईट असतील तर असं वाईट नाही करायचं अशी भावना ठेवा. नवीन सुधारायचं, कॉजेस सुधारणं, तोच मनुष्याच्या हातात असलेला पुरुषार्थ आहे. बाकीचे होत आहे तर डिस्चार्ज कर्म आपण घेऊन आलो आहे. आणि समजलं का आता? पूज्यश्री, आणखी एक प्रश्न, कर्म, योग आणि मोक्ष या तिन्हीचे काही एकमेकांशी नाते आहे का? कर्म म्हणजे कर्मबीजाला कर्म म्हणायचं. कर्मबीज केव्हा पेरतात? जेव्हा मनातून एकाकार झाला आहेत, वाणीबरोबर मनोयोग, वचनयोग, देहयोगातून ही बीजं टाकली जातात. तरी कर्मबीज, कर्मयोग म्हटलं जातं त्यांना. आणि मोक्षाचं विचारलं ना, तिसरं काय विचारलं शब्द? कर्म, योग, मोक्ष. हां, तर योग म्हणजे टू जॉईन विथ डेस्टिनेशन. मनातले विचार, मन विचार करतं, मनाबरोबर तन्मयकार होणं, तो मनोयोग आहे. वाणीचा टेप रेकॉर्डर बोलतो त्याला मीच म्हटलं, तो वचनयोग. आणि देह कार्य करतो त्याला मी म्हटलं आणि केलं, तो देहयोग. त्यातून नवी कर्मबीजं पडतात. आणि आत्मयोगात आले. आत्मयोग म्हणजे मी शुद्धात्मा आहे या जागृतीत आलात तर मोक्ष फळ देईल. आणि मनोयोग, वचनयोग, देहयोगाने दुसऱ्या जन्मात पुन्हा नवीन मनवचन काया मिळेल आणि संसारात सगळं भोगायला पुन्हा यावं लागेल. आणि पूज्यश्री, बस एक शेवटचा प्रश्न, ह्या व्यवस्थित शक्तीने आपल्याला म्हणजे कोणत्या गोष्टींचे निमित्त बनवून पाठवलंय की कोणत्या गोष्टींसाठी पाठवलंय, आपण कशाला आलो इथे, अजूनही मला हे समजलेलं नाहीये. कित्येक सारे करिअर पाथव्या आहेत, वाटतं हेही करावं तेही करावं. तसंही खूप सारे ऑर्गनायझेशन सुद्धा जॉईंट आहेत, त्यामुळे समजत नाहीये की काय करायला हवंय. ती आपल्या बुद्धीची दखल आहे. बुद्धी नाही सहज भावात राहिलात तर समजेल की नाही हे करण्यासारखं नाही, हे असंच व्हायला हवं. तर व्यवस्थित शक्ती प्रेरणाही देते, संयोग एकत्र करून कार्यही करवते. आपली दखल झाल्यामुळे डिस्टर्ब होतं. बघा सगळं ते पाण्यामध्ये ते नाणं पडलेलं आहे, पाणी सतत हलवत राहिलं तर डिस्टर्बन्समुळे दिसणार नाही आत काय आहे. तसंच मी हे करू ते करू, नाही झालं तर असं झालं तर लोकांना काय वाटेल, लोक काय म्हणतील, मम्मी पप्पा सांगतायत हे करू नकोस, हे म्हणतात असं करा, म्हणजे डिस्टर्ब असं सगळं झालं तर तुम्हाला खरं काय कळणार नाही. म्हणून सहज भावात राहा. चला सल्ले येऊ द्या, आतून उमज पडू द्या, काहीतरी लाईन मला कोणती पकडायची, मग ऑटोमॅटिकली समजून येईल. धीर धरा, बुद्धी अहंकार यांची दखल बंद होईल, तेव्हा समजेल की काय करायचं आहे काय नाही. लहानशा कुत्र्याच्या पिल्लालाही समजते की काय खावं काय नको. वास घेतो, नको खायला निघून जातं पिल्लू. आणि आपण तर म्हणणार का हां ही जिलबी जरा परवाची आहे ना, चालेल आणा खाऊन ठेवतो मी, चला. अरे बुद्धी हावरट आहे, ती दखल देते. हिताचं भानच उरत नाही तिला नंतर. आणि डिस्टर्बन्स असेल आणि या डिस्टर्बन्सला स्थिरता यायला 5 आज्ञा आहेत दादाजींच्या. हळूहळू स्थिरता येत राहील, सहज व्हायला लागेल, योग्य सल्ले मिळायला लागतील आपोआप. जय सच्चिदानंद पूज्यश्री. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. पूज्यश्रीच्या चरणी कोटी कोटी नमन. पूज्यश्री, मी लता मंगलानी भोपाळहून.
पूज्यश्री, मी 2017 दिल्लीमध्ये ज्ञान घेतलं होतं, पण मी वेगळेपणाची जागृती नाही राखू शकत. प्लीज मार्गदर्शन करावे. तुम्ही 5 आज्ञांचा वापर करा आणि वेगळेपणाच्या जागृतीसाठी दादाजींची 3 वाक्य चरणविधीत दिली आहेत ती करा. पण वेगळेपणाची जागृती सुरू होते की नाही? कोणाचा राग आला, क्रोध आला तर जागृती येते की नाही? हां, होय, म्हणजे येते तीच ना, वेगळेपणाची पश्चातापही होतो. जागृती. कोणी क्रोध केला ते ठेवायचं जागृतीत. लता प्रतिक्रमण कर, असं करायला नको, हीच तर वेगळेपणाची जागृती. पण पूज्यश्री, मी नोटीस केले की फाईल नंबर 1 कोणत्याही परिस्थितीत तन्मयाकार होते. हो, ते होऊ द्या. आपल्याकडून तसं होणं बंद नाही होणार. फक्त अतिक्रमण होत आहे तेवढाच भाग वेगळेपणा राखा, ते सुधारा, प्रतिक्रमण करून शुद्ध करा. बस तीच जागृती वाढत 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 मग तन्मयाकार होणं कमी होईल आणि जागृतीही वाढेल. होय पूज्यश्री, आणि फाईल नंबर 3च्या प्रती खूप जास्त मोह आहे, त्यासाठी मी काय करू? हो, मोह असू द्या, दुःख द्यायचं नाही, कशाय करायचं नाहीत. दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करायचं आणि आतून एवढी जागृती ठेवायची की मोहाने व्यवहार करायचा नाही, फाईल ठेवायची, समभावाने निकाल करायचा आहे.